नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। लोणीतील जगताप हाईट्समध्ये गॅसचा स्फोट, महिला गंभीर, तरुण किरकोळ जखमी। नेहरू चौकाजवळील जगताप हाईट्स इमारतीत गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एक महिला गंभीर तर एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे। ही घटना सोमवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता घडली। करुणा मनोज जगताप या स्वयंपाकघरात असताना सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाला। घरात ठेवलेले दिवाळीतील फटाकेही यावेळी फुटल्याने स्फोटाचा जोर आणखी वाढला। यात करुणा जगताप या भाजून गंभीर जखमी झाल्या। स्फोटामुळे घरातील खिडक्या दरवाजे तुटून काचांचा खच रस्त्यावर पडला। त्याचवेळी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या तिघांपैकी एका तरुणाच्या हातावर लोखंडी ग्रिलसह खिडकी कोसळली। यात त्याच्या हाताचे हाड मोडून तो जखमी झाला। जखमी तरुणाचे नाव अद्याप समजू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, सरपंच नागेश काळभोर यांच्यासह स्थानिक पोलीस व नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले। दोन्ही जखमींना तातडीने लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। करुणा जगताप यांची प्रकृती गंभीर असून तरुणाचा हात फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सिलेंडरमधील गॅस गळती, गिझरचा स्फोट की फटाके यापैकी कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याबाबत फोरेन्सिक पथक तपास करीत आहे। पाषाणकर गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आदम इनामदार व कंपनीचे मेकॅनिक यांनीही सिलेंडर रेग्युलेटर व पाईपची पाहणी केली असून तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर स्फोटाचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।